काही आम्ही शेतात आलो होतो ना त्यावेळेस सगळ्या आंब्यांना तिथपासून तर इथपर्यंत 4-5 झाडं येतं. हे आंब्यांचे 5 झाडं येतं आणि सगळ्या आंब्याला बघितलं आम्ही की पाड सापडतोय का, तर पाड आम्हाला पाहिजे होते. त्यानंतर मग आम्हाला आंबा उतरायचा होता. मग आज आम्हाला चक्क 5 पाड सापडले ह्याच्या खाली. मग म्हटलं की चला आता उतरून घ्यायचं आहे. आणि ना एवढा जवळ, भरपूर जवळ आहे, पण काही कैऱ्या वरती आहेत ना, त्यामुळं मग त्याच्यासाठी हे वडिलांनी असं बनवलेलं आहे. असे तू काढ चल. हे बघ इथं इथं चांगले वाले ते इथं 2-4 कैऱ्या टाकल्या त्याच्यामध्ये, ते लगेच जड होतं. बादली अक्का, बादली आणतो. एकदम पिवळा पिवळा कलर आला याला, म्हणजे आता हे पिकणारच आहे थोड्या दिवसात. 4-5 दिवसात एकदम पिकून जातील. ही कट्टी बनवलेली वडिलांनी. ह्याला माग बांबू लावलाय आणि समोर ही पिशवी लावली आहे. बरोबर ह्याच्यामध्ये आंबा फसला ना की तो बरोबर ऑटोमॅटिक असा निघून येतो. तो तसा आता मनाने पडायजोगा झालाय कारण तो पिकलेला आहे. आणि ऊन पण एवढं आहे ना, बाप रे विचारूच नका. तर चला मी आंबे तोडते आता पुढचे. हे सगळे ह्यानी तोडायचे कारण ना हाताने तोडले ना त्याचा सगळा रुचिक तोंडावर पडतो आणि तो उततो, त्याचे डाग पडते. त्यामुळे मग मी सगळे आंबे नाही ह्यानीच तोडणार आहे. ठेव बकेट खाली, बकेट ठेव खाली. काही आंब्यावरती डाग आले. आता तो आंबा एक ह्या साईड नाही, खात्या साईड नाही ना, उन्हामुळे ना काही आंब्यावरती म्हणजे असे त्याच्या तोंडाला तसे काळे काळे डाग आले तर होते, ते लवकर खराब होऊन जातील. आणि तेच आंबे जास्त पडतात उन्हामुळे. त्या वरच्या साईडला ऊन लागतं, या खालच्या साईडला जास्त ऊन लागत नाही. त्यामुळं असे मोठे मोठे आंबे आहेत ना. एक आंबा जवळजवळ थोडा कमी अर्धा किलो भरत असेल, एवढे मोठे मोठे आंबे आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा केसर आंबा आहे. आणि ह्याला ना घरचे साधे आंबे असतात ना, वडिलांनी याला कलम केलेला आहे केसरचा, आणि तो कलम एकदम सक्सेसफुल झालेला आहे. हे आमचा छोटा कामगार आहे जो बादल्या भरून द्यायचं काम करतो आम्ही, आणि तो वाहून टाकायचं काम करतो. हा नाही शू, गुड गर्ल. आता माझं काढून झालंय, आता माझी बहीण आंबे काढायला लागली. आता ती हा माल मुंबईला घेऊन जाणार तिने काढलेला. हे आंबे एवढे गोड लागतात ना की आम्हाला विकत घेऊन खाऊची इच्छाच होत नाही. आम्ही म्हणजे घेऊन खातच नाही. मी तरी घेऊन खात नाही कारण ह्यांच्या आंब्याची सवय लागलेली आम्हाला. त्यामुळं ह्याच्यावरती ना असे काळे डाग पडलेत, हे उन्हामुळे पडलेत. वरच्या साईडच्या झाडांना ऊन लागतं आणि त्यामुळे हे असे आतमधून खराब नाही झालाय, फक्त जस्ट असं वरून काळा व्हायला लागलाय. त्यामुळे आता हा उतरून घ्यायचा आहे. आणि दबतोय पण हा खाली पडलेला होता. त्याचं डेट सुकलेलं आहे, म्हणजे हा
मगाशी दुपारी बहुतेक पडलेला असेल. आणि हा पाड सापडला एक. असं आंब्याचे झाड येतं, पण बाकीचे वेगळे आंबे येतं. आणि सगळ्यात वेगळा ना हा वाला. ह्याचं नाव काय आम्हाला माहित नाही, तुम्हाला माहित असेल तर नक्की सांगा. आणि सगळे पिकून जाते. पाऊस पडायला सुरुवात होती तरी पण हा पिकत नाही. म्हणजे पाऊस पडल्यानंतर हा आंबा पिकतो. मी तुम्हाला दाखवते. आणि एवढी मोठी कैरी ना, याची थोडी कमी कैरी 1 किलो भरत असेल. हे बघा, ह्याची आम्ही त्या दिवशी कैरी गावात तोडून घेऊन गेलो. ही तरी छोटीवाली आहे. आणि ह्याच्यावरती हे काय आलंय माहित नाही. खूप जास्त मोठी कैरी आहे ही. अजून तुम्हाला दाखवते इकडे. फादर आले, फादर. हे इथं 2 कैऱ्या आहेत ह्यावाल्या. आणि अशा मोठ्या मोठ्या आहेत. नाही, हा आंबा आम्हाला खायला भेटत नाही कारण पाऊस पडला. आम्ही काही इथं नसतो. ते आमचे घरचे खाऊन घेतात. हे बघा, हा वाला आहे. म्हणजे जास्त नाही, याला थोडेच आहेत. आणि बाकीचे सगळे आंबे दाखवते मी तुम्हाला. बाकीचे सगळे आंबे हे आशेवाले आहेत. असे भारी आंबे आहेत ना. बाकीचे सगळे आंबे हे असे. इथे फांदी ना मोडली आणि काही फांद्या ऑटोमॅटिक मोडल्या आता. म्हणजे त्यांना वजन झेपलं नाही ना, वजन सहन नाही झालं त्यांना, तर त्या अशा ऑटोमॅटिक मोडल्या आता. ह्या अशा गळत्यात पण. आणि ह्या अशा ऑटोमॅटिक पडलेले, हे पडून गेलेले इथं. बरे बहुतेक ना हे वाऱ्यामुळे पडलेले आहेत. वाव, हा ना पिकलेला आहे एकदम. हा ना पिकलेला आंबा आहे. झाड तर तोडलाय ना. मी हा खालून फोडला. इकडून रुची गळतोय ना म्हणून इकडून फोडला. एवढा भारी लागतोय ना, एक नंबर. हाय पाणी पुरं. एवढा गोड आहे ना. मी सहज हात लावला तो असा दबत होता. हा खरंच ऍपल वाटतंय. तोंडावर रस हे उडल ना, याचं काय बोलते, रुचिक उडल ना. त्यामुळे मग ह्या कैची तिखट करायचं. ही त्यांची डाळिंबाचे झाड तिथपर्यंत हात पुरल ना, तिथपर्यंत हे असे आंबे तोडून घ्यायचे. ऑटोमॅटिक पडला, ऑटोमॅटिक पाळे हा. इकडे ये. बोल. जय हिंद.
किती काढते आता आपल्याला असे बिना व्हिडिओचे